पाठ चौथा मूलभूत हक्क भाग 1 विषय नागरिकशास्त्र इयत्ता 7वी स्वाध्याय प्रश्न 1 रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे 1 नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद करण्यात आलेली आहे संविधानात 2 भारतीय संविधानाने पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे अस्पृश्यतेचे 3 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना घेण्याचा मूलभूत हक्क आहे शिक्षण 4 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली आहे 14 प्रश्न 2 पुढील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा 1 कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होत नाही उत्तर दुरुस्त विधान कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होतात 2 सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते उत्तर दुरुस्त विधान सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही 3 दुसऱ्यांच्या हक्कांचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक नसते उत्तर दुरुस्त विधान दुसऱ्यांच्या हक्कांचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक असते 4 कोणताही कायदा सर्वांसाठी सारखा नसतो उत्तर दुरुस्त विधान कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो प्रश्न 3 पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा स्वातंत्र्याचा हक्क भाषण स्वातंत्र्य सभा स्वातंत्र्य संस्था व संघटना स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य प्रश्न 4 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 1 मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर 1 प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकारांना मूलभूत हक्क असे म्हणतात 2 अन्याय शोषण भेदभाव वंचितता यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते 3 संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो 2 विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके पदव्या दिल्या जातात उत्तर समाजाच्या विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात 1 पदके संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात 2 पदव्या पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात प्रश्न 5 कारण नमूद करा 1 14 वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे उत्तर 1 भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे 2 त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे 3 म्हणून 14 वर्षांखालील बालकांना कारखाने खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे प्रश्न 6 स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा